नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत उडीद डाळ। तर उडीद डाळ हिरव्या वाटणामध्ये कशी करायची ते बघूया। काही जण त्याला घुट्ट सुद्धा म्हणतात, वेगवेगळ्या भागात वेगवेगळं नाव दिले जाते। तर मी इथं घरची एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि ही स्वच्छ धुवून आपण कुकरला 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत। तर एका पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ही दुसऱ्या पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि कुकर मध्ये छान पैकी अशी ट्रान्सफर करून 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत आपण। तर ही डाळ स्वच्छ पैकी आधी धुवून घेऊया। तर इथं बघू शकता ही डाळ आपण कुकर मध्ये ट्रान्सफर केलेली आहे आणि यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालणार आहोत। तर गरजेनुसार आपल्याला हे पाणी टाकून झालेलं आहे आणि ही डाळ चवीला अप्रतिम तर लागतेच लागते, पण पौष्टिक सुद्धा आहे। तर ही डाळ तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा आणि अशा पद्धतीने बनवल्यास चवीला तर अप्रतिम आहेच आहे, पण याचे भरपूर सारे फायदे आहेत। त्यामुळे ही मी रेसिपी टाकत आहे आणि बनवायला खूप सोपी आहे। तर कुकरला आपण आता 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊया। तर कुकरला 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया। तर इथं आपण वाटण बनवून घेणार आहोत। तर वाटण बनवून घेण्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया। लसूण घेतलेला आहे मी भरपूर सारा, आलं घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। तर छानपैकी याचं आपण वाटण बनवून घेणार आहोत। तर इथं बघू शकता आपलं छानपैकी वाटण तयार झालेलं आहे। तर आपण आता फोडणी द्यायला सुरुवात करूया। तर इथं बघू शकता तुम्ही आपली डाळ सुद्धा छानपैकी अशी शिजलेली आहे। तर आता फोडणी देऊया। इथं मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये घातलेला आहे 3 चमचे तेल। यावर घालणार आहोत आपण जिरे छान तडतडले की यावर वाटण घालायचं आहे आपल्याला। तर जिरे छानपैकी असे तडतडलेले आहेत, यावर आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे आणि छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 3 मिनिटच आपल्याला हे वाटण फ्राय करायचं आहे। यावर घालायची आहे हळदी पावडर, चवीनुसार मीठ आणि छानपैकी असं फ्राय करून घ्यायचं आहे। आणि यावर घालायची आहे आपल्याला शिजलेली उडदाची डाळ। तर इथे बघू शकता मी यावर उडदाची डाळ घालून घेतलेली आहे आणि छानपैकी याला परतून घ्यायचं आहे आणि गरजेनुसार याला हवं तेवढं पातळ करून घ्यायचं आहे, म्हणजे यावर पाणी घालून घ्यायचं आहे। तर आपण याला परतून छानपैकी यावर पाणी घालून घेऊया, जेवढी आपल्याला पातळ हवी तेवढी। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण काढलेलं आहे, तर त्यामध्ये पाणी मिक्स करून यावर घालणार आहे। तर इथं बघू शकता मी गरजेनुसार पाणी घालून घेतलेलं आहे आणि छानपैकी याला अशी आपल्याला उकळी काढायची आहे। करायला खूप सोपी आहे आणि अतिशय अशी पौष्टिक आहे। तर तुम्ही ही डाळ नक्की ट्राय करा, अशा पद्धतीने खायला अप्रतिम लागते। तर छानपैकी अशी उकळी काढून घेऊया। तर छानपैकी अशी उकळी आलेली आहे आपल्या उडदाच्या डाळीला आणि जेव्हा पण तुम्ही ही उडदाची डाळ बनवसाल तेव्हा सुगंधानेच अशी ही उडदाची डाळ तुम्हाला खावीशी वाटणार आहे आणि अतिशय असा सुगंध छान असा सुटलेला आहे। तुम्ही ही डाळ भातावर किंवा भाकरी सोबत, चपाती सोबत अशी छानपैकी खाऊ शकता आणि नक्की ट्राय करा ही डाळ। आणि करायला खूप सोपी आहे, कमी साहित्यात होते। तर मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी हे सुद्धा मला कमेंट करून सांगत जा। तर रेडी आहे आपली हिरवं वाटण घालून केलेली उडीद डाळ। तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। नवीन असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।